नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या विश्वासाचा ट्रॅक्टर, तो म्हणजेच जॉन डियर कंपनीचा 5210। आजही अनेक शेतकरी हे ट्रॅक्टर पॉवर, परफॉर्मन्स आणि रिलायबिलिटी मुळे पसंत करतात। हेवी काम असो, रोटावेटर असो किंवा ट्रॉले पुलिंग, 5210 कधीच मागे हटत नाही। तर मित्रांनो, मी आहे राज मस्के, दादाजी ट्रॅक्टर अँड मोटर्स येथे टेक्निशियन म्हणून काम करतो आणि आज आपण बघणार आहोत 5210 ट्रॅक्टर विषयी संपूर्ण माहिती। सर्वात आधी बोलूया याच्या लुक बद्दल। 5210 ट्रॅक्टरचा ग्रीन येलो कॉम्बिनेशन खूप प्रीमियम वाटतो। हा ट्रॅक्टर दुरूनच शक्तिशाली दिसतो कारण त्याचा समोरचा आक्रमक ग्रिल, मजबूत बॉडी आणि मोठे टायर आहेत। बघ किती चांगला लुक आलाय। रात्री लाईट चालू झाल्यावर तर पूर्ण वेगळीच फिलिंग येते, भारी दिसते ना। आता येतो मुख्य मुद्दा, तो आहे पॉवर। जॉन डियर 5210 मध्ये मिळतो पॉवरफुल इंजिन जो हेवी काम सहज करतो। रोटावेटर, कल्टिवेटर, ट्रॉले पुलिंग किंवा मडी फील्ड, हा ट्रॅक्टर स्मूथ परफॉर्मन्स देतो। पिकअप खूप स्ट्रॉंग आहे आणि इंजिन आवाजही ट्रॅक्टर लव्हर्सला खूप आवडतो। ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स बद्दल बोलायचं झालं तर स्टीअरिंग खूप स्मूथ वाटतो। सीट कम्फर्ट चांगला आहे, त्यामुळे लॉंग कामात कमी थकवा येतो। गिअर शिफ्टिंग आणि कंट्रोल पण इझी वाटतात, म्हणून नवीन ड्रायव्हर सुद्धा कम्फर्टेबल फील करतो। आता बघूया ऍक्च्युअल फार्मिंग परफॉर्मन्स। हेवी इम्प्लिमेंट जोडल्यावर सुद्धा ट्रॅक्टर स्टेबल राहतो। हायड्रॉलिक पॉवर स्ट्रॉंग असल्यामुळे लिफ्टिंग चांगली मिळते। शेतात मडी कंडिशन असली तरी ग्रिप चांगला मिळतो। यामुळे डेली फार्मिंग साठी 5210 खूप ट्रस्टेड ट्रॅक्टर मानला जातो। मायलेज बद्दल बोलायचं झालं तर कामानुसार परफॉर्मन्स चांगली मिळते। मेंटेनन्स प्रॉपर केल्यास ट्रॅक्टर लॉंग लाईफ देतो। तर मित्रांनो, जर तुम्हाला पॉवरफुल, स्टायलिश आणि रिलायबल ट्रॅक्टर हवा असेल तर जॉन डियर 5210 हा एक स्ट्रॉंग ऑप्शन आहे। तुम्हाला 5210 बद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।